एआय मुळे बरेचसे जॉब जातील हे आपण सगळ्यांनी ऐकलंय. पण या एआय मुळे रिअल इस्टेट वरती सुद्धा खूप मोठा परिणाम होणार आहे हे तुम्हाला माहितीये का? नमस्कार मित्रांनो, मी संपदा आणि तुम्ही पाहताय तुमचं आवडतं प्लॉट ज्ञान. आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की एआय रिअल इस्टेट फ्युचर कसं बदलणार आहे. फ्लॅट खरेदी, इन्व्हेस्टमेंट, त्यासाठीचा रिसर्च, या सगळ्या गोष्टी ज्या आज आपण मॅन्युअली करतो, या सगळ्या येत्या 10 ते 15 वर्षांमध्ये एआय हँडल करणार आहे. आजकाल आपण काय करतोय तर 10 ते 15 साईट बघतो, त्यानंतर ब्रोकरला कॉल करतो आणि ब्रोकरला कॉल केल्यानंतर मग पुढची प्रोसेस करतो. आता फ्युचरमध्ये एआय काय करणार आहे तर एआय तुम्हाला फक्त काही प्रश्न विचारेल, जसं की तुम्हाला कोणत्या लोकेशनवरती प्रॉपर्टी हवी आहे, तुमचा बजेट काय आहे, तुम्हाला कशी लाईफस्टाईल हवी आहे, आणि या सगळ्या गोष्टींचा अनालिसिस करून तो लगेच 5 ते 10 सेकंदात तुम्हाला बेस्ट प्रॉपर्टी शॉर्टलिस्ट करून देईल. एवढंच नाही तर एआय तुम्हाला हे सुद्धा सांगेल की XYZ प्लॉट हा ओव्हर प्राइस्ड आहे किंवा XYZ एरिया आहे ज्याच्यामध्ये फ्युचरमध्ये ग्रोथ येणार आहे. म्हणजे एकूणच काय तर जवळपास सगळे डिसिजन एआय घेईल. म्हणजेच काय तर फ्युचरमध्ये तुमचं घर म्हणजे फक्त 4 भिंती नाही राहणार, तर स्मार्ट होम्स येतील. म्हणजे काय, AC, लाईट, सिक्युरिटी सगळं काही असेल आणि ते सगळं एआय कंट्रोल करेल. म्हणजे होईल काय, तुम्ही घरी आल्यानंतर ऑटोमॅटिक लाईट्स ऑन होतील, फॅन्स ऑन होतील, सिक्युरिटी अलर्ट लागेल आणि या व्यतिरिक्त एनर्जी सुद्धा ऍडजस्ट होईल. म्हणजेच काय तर इन फ्युचरमध्ये तुमचे स्मार्ट होम सुद्धा एआय कंट्रोल करणार आहे. आजकाल आपण जे इन्व्हेस्टमेंट करतोय ते गेसिंग वरती चालतं. म्हणजे अमुक अमुक एरियामध्ये उद्या डेव्हलपमेंट येईल का, किंवा अमुक अमुक एरियामध्ये उद्या रेट्स वाढतील का किंवा रेट्स पडतील का. पण फ्युचरमध्ये एआय काय करणार आहे तर पूर्ण डाटाचं अनालिसिस करेल, जसं की डेव्हलपमेंट, इन्व्हेस्टमेंटचा रेट, करंट रेट आणि बाकी सगळ्या गोष्टी. आणि अनालिसिस केल्यानंतर तुम्हाला एक परफेक्ट सोल्युशन सांगेल. एवढंच नाही तर उद्या बिल्डर सुद्धा एआय बेस्ड टेक्नॉलॉजीचाच वापर करतील. हे सगळं ऐकायला किती परफेक्ट वाटतं ना, पण हे तितकंसं परफेक्ट नाही. कारण एआय जर तुम्हाला इतक्या सगळ्या गोष्टींमध्ये युजफुल राहू शकतो तरी सुद्धा हाच एआय फेक लिस्टिंग सारख्या गोष्टी सुद्धा करू शकतो. त्यामुळे कोणत्याही प्रकरणामध्ये तुम्हाला एक ह्युमन व्हेरिफिकेशन सुद्धा करावं लागेल. फ्युचरमध्ये सगळं काही स्मार्ट होणार आहे, पण फ्युचरमध्ये जो एआयचा वापर परफेक्ट करेल तोच एक स्मार्ट बायर म्हणून ओळखला जाईल. नाहीतर तुम्हाला सुद्धा ब्रोकरच्या बोलण्यावरती चालावं लागेल. तर मग मित्रांनो, तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी तुमच्या आवडत्या प्लॉट ज्ञानला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.